शांती. आज आहे 19/6/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, सर्वात मुख्य सेवा आहे बाबांच्या आठवणीमध्ये राहणे आणि दुसऱ्यांना आठवण करून देणे. तुम्ही कोणालाही बाबांचा परिचय देऊन त्यांचे कल्याण करू शकता. प्रश्न आहे, कोणती एक छोटीशी सवय सुद्धा खूप मोठी अवज्ञा करायला लावते? त्यापासून वाचण्यासाठी कोणती युक्ती आहे? उत्तर आहे, जर कोणामध्ये काही लपवण्याची किंवा चोरी करण्याची सवय असेल तरी सुद्धा खूप मोठी अवज्ञा ठरते. म्हटले जाते, कख का चोर सो लख का चोर. लोभामुळे भूक लागली म्हणून लपवून न विचारता खाणे, चोरी करणे ही सवय खूप वाईट आहे. या सवयीपासून दूर राहण्यासाठी ब्रह्मा बाबांसारखे ट्रस्टी बना. ज्या काही अशा सवयी आहेत त्या बाबांना खऱ्या सांगून टाका. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, स्थूल सेवेबरोबरच सूक्ष्म आणि मुख्य सेवा देखील करायची आहे. सर्वांना बाबांचा परिचय देणे, आत्म्यांचे कल्याण करणे, आठवणीच्या यात्रेमध्ये राहणे ही आहे खरी सेवा. या सेवेमध्ये व्यस्त राहायचे आहे. स्वतःचा वेळ वाया घालवायचा नाही. दुसरा पॉइंट आहे, बुद्धिवान बनून 5 विकार रूपी भूतांवर विजय मिळवायचा आहे. चोरी करण्याची किंवा खोटे बोलण्याची सवय काढून टाकायची आहे. दान केलेली गोष्ट परत घ्यायची नाही. आजचे वरदान आहे, शरीराच्या व्याधीच्या चिंतांपासून मुक्त, ज्ञान चिंतन आणि स्वचिंतन करणारे शुभ चिंतक भव. स्पष्टीकरण आहे, एक आहे शरीराची व्याधी येणे, एक आहे व्याधीमुळे डगमगणे. व्याधी येणे ही तर भावी अर्थात नियती आहे, परंतु श्रेष्ठ स्थिती डगमग होणे ही बंधनयुक्त असल्याचे चिन्ह आहे. जो शरीराच्या व्याधीच्या चिंतनापासून मुक्त राहून स्वचिंतन ज्ञानचिंतन करतात तेच शुभचिंतक आहेत. प्रकृतीचे चिंतन जास्त केल्याने चिंतेचे रूप बनते. या बंधनातून मुक्त होणे यालाच कर्मातीत स्थिती म्हटले जाते. स्लोगन आहे, स्नेहाची शक्ती समस्यारूपी पर्वताला पाण्यासारखी हलकी बनवते. ओम शांती.